मराठ्यांचे क्रांतीसूर्य मनोजदादा जरांगे गेली 9 दिवसापासून उपोषणावर बसलेले आहेत। त्यांनी गावोगावीतल्या प्रत्येक सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना आव्हान केलं होतं तर तुम्ही सर्वजण साखळी उपोषण आमरण उपोषण सुरू करा। त्याप्रमाणे मनसरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं साखळी आमरण उपोषण चालू केलेलं आहे। मी पण गेली 5 दिवसापासून आमरण उपोषणावर आहे। पण खेद या गोष्टीचा वाटतो की तालुक्यातील जे काही शासकीय प्रतिनिधी असतील, लोकप्रतिनिधी असतील, कुणाला सुद्धा या गोष्टीची दखल घेवत नाही। ही खरंच एक खेदजनक बाब आहे। आरक्षणासाठी गेले 9 दिवस मनोजदादा जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहे महाराष्ट्रामध्ये। त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील मनसर या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करत असताना मनसरगावचे माजी सरपंच दत्ताभाऊ गांजाळे हे 5 दिवस झालेत यांनी देखील अमरण असं उपोषणाला सुरुवात केलेली आहे। वास्तविक पाहता सरकारने या आंदोलनाला हलक्यात घेतलेलं दिसतंय। ज्या मराठा समाजाच्या आमदार खासदारांनी 40-40, 50-50 वर्ष मराठा समाजाचं नेतृत्व केलं, हे नेतृत्व करत असताना स्वतःची पोळी भाजण्याचं काम या आमदार आणि खासदारांनी केलं। समाजाचा आरक्षणाचा प्रश्न त्यांना मांडता आला नाही, कारण त्यांना त्यांची पोटं भरायची होती, म्हणून त्यांनी समाजाचा आरक्षणाचा प्रश्न त्या ठिकाणी घेतला नाही। आता देखील आरक्षण अंतिम टप्प्यात येत असताना अनेक मराठा समाजाचे नेते या आरक्षणाविषयी वेगवेगळी वक्तव्य करू लागलेले आहेत आणि ही वक्तव्य करत असताना मराठा समाजाला अशी शंका येऊ लागली आहे की ही वक्तव्य बेताल वक्तव्य चालू असताना मराठा समाजाला असं वाटतं की खरंच मराठा समाजाची पैदाइश आहे का? कारण आम्हाला अशी शंका येऊ लागली की या नेत्यांचा DNA चेक करण्याची वेळ आलेली आहे की मराठा समाजाच्या आंदोलनाला ही लोक का विरोध करत आहेत। वास्तविक पाहता OBC समाजाचे नेते OBC समाजाच्या बाजूनं सातत्याने बोलत असतात। कोणत्याही मताचा विचार न करता ते त्यांच्या समाजाची योग्य अशी भूमिका मांडतात, परंतु मराठा समाजाचे भांडगुळ असलेले माजलेले पुढारी मराठा समाजाचा कोणताही विचार करत नाही। मराठा समाजाचं त्यांना काहीही घेणं देणं नाही। त्यामुळे अशा आमदार खासदारांना या समाजानं वेळ आपली जागा दाखवायला हवी आहे, कारण मराठा समाजाच्या जीवावरती राजकारण करत असताना समाजाचा विसर पडलेले हे पुढारी येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाने यांना घरी बसवलं पाहिजे, कारण हे समाजाच्या उपयोगाचे पुढारी नाही तर स्वतःच्या घरादारासाठी त्यांनी, स्वतःच्या मुलाबाळांसाठी त्यांनी, स्वतःच्या कारखानदारीसाठी, स्वतःच्या शिक्षण संस्थेसाठी या लोकांनी राजकारण केलेलं आहे। मराठ्यांचा कोणताही विचार, मराठा समाजाचा कोणताही विचार या पुढाऱ्यांकडून केला जात नाही। अशा पुढाऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजातील माणसांनी धडा शिकवला पाहिजे। या आरक्षणाच्या निमित्तानं जागोजागी एकवटलेला माझा मराठा बांधव मी त्यांना विनंती करतो की शांततापूर्ण मार्गाने चाललेल्या या आंदोलनाला हे नेते हे आंदोलन चिघळवत आहेत। विविध पक्षामध्ये ही लोक काम करतात, त्या पक्षाचा जसा आदेश येईल बाडगेपणाने ते आदेश ते पाळतात आणि त्याप्रमाणे मराठा समाजाविषयी समाजद्रोही वक्तव्य करून समाजामध्ये दुही माजवण्याचा ही लोक प्रयत्न करतात। याच्यामुळं समाजामध्ये जाळपोळ असतील, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान हे बेताल वागणाऱ्या पुढाऱ्यांमुळे झालेलं आहे। त्याच्यामुळं माझी मराठा समाज बांधवांना विनंती आहे की अशा या बोगस आणि बनावट पुढाऱ्यांपासून आपण सर्वांनी सावध राहिलं पाहिजे। शांततेच्या मार्गानं आपल्याला हे आंदोलन चालवलं गेलं पाहिजे का जेणेकरून गुजरातमधील पटेल समाज असेल, त्याचप्रमाणे इतर भागातील जो समाज होता त्यांना हे आंदोलन करत असताना त्यांनी हिंसक पद्धतीने आंदोलन केलं आणि ते आंदोलन बंद पडलं। असाच काही
पुढाऱ्यांचा डाव दिसतो. त्याच्यामुळं माझी मराठा समाज बांधवांना विनंती आहे की अतिशय शांततामय मार्गाने आपल्याला या आरक्षणाला लढा लढायचा आहे. या आरक्षणासाठी आपण सर्वांनी आपला शांतताप्रिय असा सहभाग नोंदवा अशी सर्वांना विनंती करतो. आणि सरकार अनेक दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंबेगाव तालुका असेल किंवा प्रत्येक आंबेगाव गावमध्ये साखळी उपोषण असेल किंवा मुदत उपोषण सुरू आहे. परंतु गेले 7 ते 8 दिवसापासून आपल्या मंचर ठिकाणी साखळी उपोषणाचं आयोजन करत असताना खऱ्या अर्थाने आंबेगाव तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत, प्रत्येक गावातील सर्व घटकातील लोक, मराठा समाज लोक इथं येऊन भेट देऊन पाठिंबा दर्शवतात. परंतु सध्या जर पाहिलं तर प्रशासनाच्या माध्यमातून अजून जर आमरण उपोषण आदरणीय मंचरचे सरपंच दत्ताभाऊ गांजाळे हे आमरण उपोषणाला बसलेले, परंतु तालुक्यातला एकही अजून प्रशासकीय अधिकारी अजून इथे विचारपूस करण्यासाठी देखील आलेला नाही आहे, राज्यकर्ते देखील आलेले नाही आहे. आणि मराठा समाजातील एवढा समाज हा पेटलेला असताना अजून यावरती कुठली कोण वाच्यता करत नाही. ही जर खरं तर खेदाची बाब आहे. आणि हे करत असताना आम्ही मराठा समाजाच्या वतीने आपणास कळवू इच्छितो की निश्चितप्रमाणे जे राज्य शासनाने जो आता 4 ते 5 दिवसापासून मराठा समाजाची जी काही टिंगलटावळी चालवली आहे ती लवकर त्वरित थांबावी आणि मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण कशा पद्धतीने मिळेल हे लवकर करावं. अन्यथा आपण जर असंच जर राहिला आणि मराठा समाजाची टिंगलटावळी करत जर राहिला तर निश्चितप्रमाणे पुढील काळामध्ये हे आंदोलन अतिशय तीव्ररित्या होईल. आणि हे नंतर जरांगे पाटील साहेब जशा पद्धतीने सांगतात हे पेलावणारं नाही, त्याच पद्धतीचं देखील हे कधी आपल्याला पेलावण्यासारखं होईल. जर हाताच्या बाहेर जर परिस्थिती जर गेली संबंध मराठा समाज हा पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. एवढंच आपल्या या माध्यमातून सांगू इच्छितो. धन्यवाद. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.